पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू पंचांचे हात समांतर, धावा अवांतर, धावसंख्या 1 ने फ्लाय झालाय. श्री गणेशा झालेला आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अंशू. बच्चू बाबा 11 संघातून पहिलं षटक. अंशू उर्फेचा स्टार खेळाडू, आयकॉन खेळाडू आपण पाहतोय. आणि त्याच समवेत नंदन चौधरी सर, पालघर जिल्ह्यात पहिली सायकलवर नाव कमावणारा खेळाडू अर्थातच नंदन चौधरी सर आपण पाहतोय. दत्तगुरु चषक त्यामधला हा स्टार अर्थातच आयकॉन खेळाडू. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत. आणि पहिला चेंडू आपण पाहिलं असेल, पहिला चेंडू वाईट आणि त्याच्यानंतर काय कमबॅक आहे, जबरदस्त कमबॅक. डॉट चेंडू येताना, डॉट चेंडूची सांगता होताना दुसरा चेंडू सुंदर प्रकारे ऑन साईडला टटावलाय. लॉंगच्या दिशेने चेंडू जातोय. चांगला असा थ्रो, परंतु आपण पाहतोय सुपर थ्रो, परंतु धावसंख्येचा विचार केला धावा आहेत प्रगतीपथावर. फक्त आणि फक्त सिंगल डिझिट मध्ये आकार मिळेल. धावा होतील प्रगतीपथावर 2. क्रिकेटच्या परिपटलावर दांडगे अनुभव असणारे हे खेळाडू आपण पाहतोय. 40+ वैती समाज मास्टर प्रीमियर लीग 2026 हा 16 आपण पाहतोय. पर्व दुसरा आहे. यामध्ये सर्व काय आहे, चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी, काय कमबॅक आहे. आतापर्यंत विचार केला चेंडू टाकून झालेले आहेत 3 आणि 3 चेंडू मागे जर विचार केला तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल. फक्त आणि फक्त 2 धावा, एकही गडी बाद नाहीये. पुन्हा एकदा सुंदर हलक्या हाताने आपण पाहतोय कार्पेटला लागून चेंडू सरळ निघून जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. फक्त आणि फक्त एकच धाव, धावसंख्या 1 ने फ्लाय होईल. धावा आहेत प्रगतीपथावर 3 रन्स. स्कोर कार्डवर धावसंख्येचा विचार केला धावा आहेत 3. आता विचार केला तर पॉवर प्लेचं पॉवरफुल षटक चांगल्या प्रकारे हाताळलं जाते अंशू यांच्या माध्यमातून. जर विचार केला 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू इंटू द गॅप मध्ये, चेंडू सरळ निघून जातोय. चौकाराची मोहर. VSPL चा हा आहे तो ब्रँडेड नंदन चौधरीचा ब्रँडेड चौकार. पहिला चौकार आपण पाहतोय. जबरदस्त शॉट म्हणावं लागेल. सुंदर चौका आपण पाहतोय. ऑफसाईडचे बादशाह म्हणून ज्यांना ओळखले जाते नंदन चौधरी सर. सुंदर फटका म्हणावा लागेल. आता चांगला शॉट पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात. फक्त आणि फक्त धावसंख्येचा विचार केला धावा आहेत प्रगती पथावर 1 ने आकार मिळेल. षटक संपतंय. षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्येचा विचार केला धावा आहेत प्रगती पथावर 8 रन्स. सुंदर सुरुवात. पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. जर SN11 संघाचा विचार केला तर नक्कीच आपण पाहू शकता की फक्त आणि फक्त 8 धावा दिलेत. म्हणजे आतापर्यंत 1 चौकार आलेला आहे. नेक्स्ट मॅच यानंतर आपण पाहणार आहोत. दर्यावती एडवन वर्सेस माऊली स्पोर्ट्स. धन्यवाद. चला प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहतोय मॅचचे नियम असतील. 2 प्लेयर्स सामना 4 षटकांचा असेल. पहिलं षटक आपण पाहतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं चांगल्या पद्धतीने हाताळलं. त्याच्यानंतर आपण पाहतोय धावसंख्येचा विचार केला धावा आहेत प्रगतीपथावर 8. तीन षटक आपण पाहतोय 15 मिनिटांमध्ये परिपूर्ण कंप्लीट झाले पाहिजे. लतेश मलिंगा स्टाईल मध्ये आपण पाहतोय. थोडासा चेंडू मध्ये फंबलिंग झाला. त्याच्यानंतर आपण पाहतोय धावसंख्येचा विचार केला तर हा येत आहे नशिबाचा आपण पाहतोय. चुकीला माफी नाही मित्रांनो. क्रिकेटच्या परिपटलावर आपण चुकी करून फायदा नाही आणि त्याचं रूपांतर जर विचार केलं तर नक्की 4 धावेने होते. धावसंख्येचा विचार केला धावा आहेत प्रगतीपथावर 12. आतापर्यंत जर विचार केला तर नंदन चौधरी यांच्या बॅट मधून 2 चौकार आलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग. लतेश अर्थात आपण पाहतोय मलिंगा स्टाईल मध्ये ओव्हर. भरपूर वर्ष क्रिकेटचा दांडगा अनुभव आणि त्या पद्धतीने पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने निघून जातोय. ऑन द राईट फटका. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा परिपूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता आपण पाहतोय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने फ्लाय होते. धावा आहेत प्रगतीपथावर 15. 15 रन्स इंटू द स्कोर कार्ड आपण पाहतोय.
SN फायटर उसरणी. जबरदस्त फटका ऑन साइडला आपण पाहतोय. दर्जेदार स्ट्रोक VSPL अर्थातच वैभव नाचा ब्रँडेड स्ट्रोक 6. 21 धावा. जबरदस्त फटका जसा आला शॉर्ट चेंडू होता, पूल केलाय, पूलला सक्सेसफुल केलाय आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय दर्जेदार स्ट्रोक VSPL नावाचा ब्रँडेड षटकार. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू, थोडस लेंथ मध्ये बिघाड. पंचांचे दोन्ही हात समांतर धावा येतील. अवांतर धावसंख्या 1 फ्लाय होईल. धावा आहेत प्रगतीपथावर 22. 22 धावा झालेल्या आतापर्यंत. पहिलं षटक आपण पाहिलं असेल. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल झालं नाही. त्याच्यानंतर आपण पाहतोय चांगला कमबॅक. जबरदस्त बॅटिंग. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले 22. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ निघून जातो यष्टॅनकडे. डॉट चेंडू येताना चांगली गोलंदाजी. एक तेरी एक मेरी इथे गोलंदाजाने सुद्धा दाखवून दिलेला आहे. आता विचार केला तर उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या स्थिरावते. धावा आहेत प्रगतीपथावर 22. लतीश भरपूर वर्ष क्रिकेटचा दांडगा अनुभव, परंतु आपण पाहतोय पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर धावा अवांतर. धावसंख्या 1 फ्लाय होईल. धावा आहेत प्रगतीपथावर 23. पहिली जोडी A1 जोडी आपण पाहतोय. एका साइडून नंदन चौधरी सर, तर एका साइडून वैभव सर आणि एका साइडून आपण पाहतोय लतीश मियर. गोलंदाजी मार्कवर भरपूर वर्ष दांडगा अनुभव. धावसंख्येचा विचार केला. धावा आहेत प्रगतीपथावर 23 झालेले आहेत. या टायमाला पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि जबरदस्त कॅच. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. जबरदस्त कॅच म्हणावं लागेल जयेश यांच्या माध्यमातून. सुपर कॅच. आणि आता स्ट्राईकला आहेत मिस्टर जतीन. भरपूर वर्ष दांडगा अनुभव क्रिकेटचा आपण पाहतोय. सातपाडीला अनमोल रत्न आणि आता कुठे SN फायटर संघामधून वेगवान तेज तरार गोलंदाज, परंतु आपण पाहतोय पंचांचे दोन्ही हात पुन्हा एकदा समांतर. धावसंख्या अवांतर. धावा होतील प्रगतीपथावर 24 कॅरेट्स. इथून आपण पाहतोय चांगली सुरुवात झालेली आहे. इथून फक्त आघात चांगला आहे, अंजाम चांगला आहे, परंतु इथून 2 ओव्हर बाकी आहेत. म्हणजे उर्वरित 13 चेंडूचा गेम बाकी आहे. 13 चेंडू मागे इथपर्यंत मजल मारतोय SN फायटर उसरणी संघ. एका साइडून बच्चू बाबा 11. शेवटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि हा येतोय नशिबाचा जबरदस्त शॉट. स्ट्राईक. चौकार. धावसंख्येचा विचार केला. धावा आहेत प्रगतीपथावर आपण पाहिले असेल. 2 षटक परिपूर्ण कंप्लीट. धावसंख्येचा विचार केला 28-28. चला पाणी आणि टायमिंग आतापर्यंत झालेल्या 11 मिनिटं झालेली आहेत. उर्वरित 9 मिनिटं बाकी आहेत. म्हणजे 4 मिनिटांमध्ये हे षटक परिपूर्ण हाताळायचं आहे. वेळेचा विचार केला आपण पाहतोय. वेळ फार महत्वाची आहे क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण पाहिलं असेल.
आणि वैती समाज 40+ मास्टर प्रीमियर लीग 2026 हा सोहळा आपण पाहतोय. पर्व दुसरं आहे. वेळेचा विचार केला तर आता 4 मिनिटं बाकी आहेत. या 4 मिनिटांमध्ये हे षटक परिपूर्ण कंप्लीट करायचं आहे. बच्चू बाबा 11 हा संघ आपण पाहतोय. ऑपोजिट संघ, दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर. चेंडू आणि फळीतील द्वंद्व युद्ध आपण पाहतोय या क्रिकेटच्या टणक अशा खेळपट्टीवर. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्या भेटीस. 40+. थँक्यू डीजे. धावसंख्या 28. गजा गोलंदाजी मार्कवर ऑन साईडला हा फटका टटवलाय. 2 क्षेत्ररक्षक चेस करतायत. पाहता पाहता आपण पाहतोय फक्त आणि फक्त एकाच धावावर समाधान. राजेश केणी गोलंदाजी मार्कवर पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय 1 धावा आलेल्या आहेत. धावसंख्येचा विचार केला धावा आहेत प्रगतीपथावर 29. इथून जतन पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय चौकार आला. आता विचार केला तर येणारे चेंडू असतील या षटकातील 5 चेंडू बाकी आहेत. VSPL चा हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. सुंदर चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने बॉलचा विचार केला तर आपण पहिला असेल थोडासा कटर गेला आणि त्याच्यानंतर फक्त क्षेत्ररक्षक फलंदाजाला काही समजलं नाही आणि चेंडू सरळ जातो निर्धाव. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. काय चेंडू म्हणावा लागेल. पडल्यानंतर आपण पाहतोय ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू निर्धाव जातोय. डॉट चेंडूची सांगता होता. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत जर विचार केला तर 3 चेंडू राजेश केणी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत आणि फक्त धावसंख्येचा विचार केला धावा आहेत प्रगतीपथावर 1 वाढलेल्या अर्थातच 29 धावा. इथून 3 चेंडू बाकी. येणारे 3 चेंडू कसं खेळणार, कसं गणित सोडवणार इथे विचार केला तर आता पंचांचे दोन्ही आहेत समांतर. धावा अवांतर. धावसंख्या 1 ने फ्लाय होईल. धावा आहेत प्रगतीपथावर 30. आदरणीय माननीय आपण पाहतोय रोहिदासजी भगत साहेबांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बच्चू बाबा 11 चे कर्णधार आणि ऑनर आलेले आहेत मालक आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या टायमाला हाय हँडसम बिग ब्लास्ट 6 VSPL चा ब्रँडेड षटकार 6. आपण पाहतोय हाय हँडसम बिग ब्लास्ट. जबरदस्त फटका जसा आला तसा आपण पाहतोय बॉलला पिच केलं, रीड केलं आणि त्याच्यानंतर पॉवरफुल स्ट्रोक. वैती समाज नक्कीच टॉप लेवल आहे 40+. पुन्हा एकदा सुंदर चेंडू परंतु पंचांचे दोन्ही समांतर. धावा अवांतर. भरपूर वर्ष दांडगा अनुभव असलेले खेळाडू आपण पाहतोय आणि भरपूर वर्ष ज्यांनी आपलं गावाचं नाव उज्ज्वल केलं आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय सुनील वैती सर हे सुद्धा आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. अतिशय सुंदर असं नाव क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहतोय. आणखी जर विचार केला तर हेमकांत सर यांचं सुद्धा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सध्या तरी भरपूर फॉर्म मध्ये असा हा खेळाडू आपण पाहतो. AP ट्रॉफी असेल, युवा सेना चषक असेल त्यामधले आपलं छाप सोडलेले आहे आणि क्रिकेट विश्वात जर विचार केला तर चपाती आणि जास्तीत जास्त प्रसिद्धी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न बॅटच्या एजला आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चेंडू थोडासा आणि धावसंख्येचा विचार केला धावा आहेत प्रगतीपथावर 38. धावा 6 सीटरच्या माध्यमातून आपण पाहतो लाईव्ह स्वरूपात इन ऍक्शन मध्ये ही स्पर्धा आपण पाहू शकतात. VSPL दुसरा आणि इंटू द कॅप मध्ये फटका सजवलाय. हा येतोय नंदन चौधरी नावाचा ब्रँडेड स्ट्रोक 4.
धावसंख्येचा विचार केला धावा आहेत प्रगतीपथावर 42 धावा आणि वेळेचा विचार केला तर वेळ सुद्धा आपण पाहतोय 3 षटकं 15 मिनिटांमध्ये कंप्लीट. आता शेवटचं षटक निर्णायक षटक अर्थातच स्लॉक षटक म्हणावं लागेल. स्लॉक षटकामध्ये कसा समाचार घेणार दोन्ही फलंदाज तुल्य बल्य आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट लढत. भरपूर वर्ष क्रिकेटचा दांडगा अनुभवणारे खेळाडू वैती समाज 40+ प्रीमियर लीग 2026 मध्ये धावसंख्या 42 42. आणि कालच आपण पाहतोय एबी ट्रॉफी अर्थातच मानाची स्पर्धा 3 लाखामध्ये जर आपण विचार केला तर नक्कीच 40+ संघांनी तिसरं पारितोषिक पटकावलेलं आहे. खरंच एक मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आपण पाहतोय सन्मानाच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल की आपलं नाव म्हणजे 40+ संघ सुद्धा आपण पाहतोय आपली छाप सोडत आहेत आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय स्वतः ऑनर अर्थातच संघाचे कर्णधार लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पहिला चेंडू फुल टच चेंडू आणि फुल टच चेंडूवर काय हा जातोय का षटकार की कॅच आहे. जबरदस्त चेंडू सुपर्ब झेल कमॉन्टीचे. स्वतःच्या वैयक्तिक 27 धावा आणि ट्रेन मार्क शॉट. आता शेवटचा चेंडू आहे. शेवट गोड होईल का. SN फायटर्स वर्सेस बच्चू बाबा 11. पहिलीच मॅच आणि शेवट गोड झालेला आहे. ब्रँडेड स्ट्रोक आपण पाहतोय. दमदार दिमागदार हा षटकार 6.
तिचा विचार केला धावा आहेत प्रगतीपथावर 49, 59 आणि 60चं लक्ष. अर्थातच जर विचार केला तर 15ची सरासरी गाठायची आहे. इथून आपण पाहतोय दर्यावर्दी एडवण मावळी स्पोर्ट्स बिगेस्ट मॅच. आदरणीय माननीय आपण पाहतोय मंदारदेव सर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चला वैती समाज कमिटीचे उपाध्यक्ष आपण पाहतोय मंदारदेव सर, आपण हार्दिक हार्दिक स्वागत असेल मंचावर येऊन आपलं. अभि सर, धीरज वैती, आदरणीय मान्य आपण पाहतोय मंदार कृष्णादेव मुरबे ऑनर प्रोप्रायटर MS ओसेस ऑटोमेशन इलेक्ट्रिक इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स ऑटोमेशन. मंदार कृष्णादेव इज सेकंड रँक इन ऑल इंडिया अँड महाराष्ट्र, इन फर्स्ट रँक MSc इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर. हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर. दुसरं अखिल वैती समाज संघटनेचे सदस्य, मुंबई माहीम वैती समाजाचे उपाध्यक्ष आहेत. तसेच मुरबे गावातील श्री राम मंदिर, श्री साई मंदिर, श्री सिद्धेश्वर मंदिराचे ट्रस्ट सदस्य आहेत. नेहमी आपल्या वैती समाजातील युवा मुला मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणारे व आणि स्वतःच्या खर्चाने 10वी 12वी क्लास विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स ठेवणारे आपले लाडके भाऊ अर्थातच आदरणीय मान्य मंदार सर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच आदिवासी भागातील शाळेमध्ये प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं बॅग पेन्सिल वाटप करत असताना सातत्याने पाहत असतात. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल सर. आपण मॅचचा आनंद घ्यायचा आहे. खरंच एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वैती समाज 40+ मास्टर प्रीमियर लीग 60 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. इथून जर विचार केला तर आपण पाहतोय 60 धावा. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे नंदन चौधरी सर. आदरणीय मान्य आपण पाहतोय मंदार देव सरांचं स्वागत करतील रोहिदास भगत सर. मालक आहेत स्वतः आपण पाहतोय बच्चू बाबा 11 संघाचे आणि त्यांचं इथे स्वागत समारंभ आहे. यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. खरंच मोठं असं व्यक्तिमत्व आपल्या वैती समाजातून आणि स्पर्धेची भेट आठवण आपण पाहतोय. या पुष्पगुलच्या प्रमाणे सर आपण फुलत राहावे ही ईश्वरचरणी प्रार्थना असेल. सुंदर मॅच आपल्या भेटीस इथे आपण पाहतोय. मॅच कडे जातोय. ऑनगोईंग मॅच SN फायटर्स आजच्या दिवसात आपण पाहतोय अनेक मान्यवर इथे येतील. अनेक मान्यवरांची मांदी आणि आपल्याला पाहायला मिळेल. आणि खरं क्रिकेटचं एक जबरदस्त आपण पाहतोय सुपर मॅच. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे ऐतिहासिक असं मैदान आणि त्यामध्ये सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. वैती समाज 40+ मास्टर प्रीमियर लीग 2026चा हा सोहळा. आदरणीय मान्य आपण पाहतोय मंदार देव सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होत आहे. मायाची उपदार शाल पुष्पगुलच्या प्रमाणे आपण फुरत राहावे बहरत राहावे ईश्वरचरणी प्रार्थना असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एक मोठं असं व्यक्तिमत्व वैती समाज म्हणजे अनेक मान्यवरांची आपण पाहतोय इथे मांदियाली पाहायला मिळेल. मंदारदेव सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण मॅचचा आनंद घ्यायचा आहे. अतिशय सुंदर स्पर्धा आपल्या भेटीस. पहिली मॅच नेक्स्ट मॅच आपण पाहतोय सरांच्या शुभ हस्ते मंदार सरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मंदार देव सरांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचची टॉस
दर्यावर्दी एडवन वर्सेस माऊली स्पोर्ट्स. बिग बॅटल, बिग मॅच, बिग फाईट. दोन संघांमध्ये चुरस, दोन संघांमध्ये कडवी लढत, कडवत झुंज. आणि चालू असलेला सामना आपण पाहतोय बच्चू बाबा 11 वर्सेस SN फायटर उसरणी. चला माऊली स्पोर्ट्स आणि दर्यावर्दी एडवन. चला इकडे यतींद्रे सर आहेत. थोड्याच वेळात आपण पाहतोय बिग बॅटल, बिग मॅच, बिग फाईट. एकाच साईडून अंशू, भरपूर वर्ष क्रिकेटचा दांडगा अनुभव, मुरबे गावातील अनुभव रत्न, टेनिस क्रिकेटमधील एक आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागलाय. बच्चू बाबा 11 संघातून आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू सुपर, दोन्ही आयकॉन खेळाडू. आणि या टायमाला शॉट अँड पूल, चेंडूला सहा फेकून दिलाय. ब्रँड 8 स्ट्रोक येतोय का हा षटकार? पंचांचे संकेत आहेत. इट इज अ षटकार आपण पाहतोय. ब्रँड स्ट्रोक. पहिला चेंडू आपण पाहतो डॉट चेंडू आला, त्याच्यानंतर वर 7. जय हिंद. आता विचार केला तर 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. 3 चेंडू मागे आपण धावसंख्येचा विचार केला. धावा आहेत प्रगती 7. वैती समाज 40+ मास्टर प्रीमियर लीग. वेडीचं हे मैदान क्रिकेटचं घमासान. रखरखत्या उन्हामध्ये सुरू असलेले हे क्रिकेटचा घमासान आपण पाहतोय. सुंदर फटका. रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडू सरळ फेकून दिलाय. 1 बाउन्स ओव्हर द रो. हा जातोय सीमा पार. दर्जेदार चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आपण पाहतोय. इरादे स्पष्ट केलाय जैन यांनी. पगाम या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी या क्रिकेट विश्वामध्ये. आपण पाहतोय बॅक टू बॅक. बच्चू बाबा आपण पाहतोय जबरदस्त फॉर्म मध्ये. आणि धावसंख्येचा विचार केला धावा आहेत प्रगतीपथावर 15. जवळजवळ आपण पाहतोय 15ची सरासरी गाठ. चला दर्यावर्दी एडवन संघाचे खेळाडू मुख्य व्यासपीठासमोर यायचे, अर्थातच पॅव्हिलियन मध्ये यायचंय. धावसंख्या 15. चांगला समाचार. अगोडाब्या चेंडू पुन्हा एकदा खेळाडूच्या दस्तानामध्ये जातोय का? यस, इट इज अ पॉसिबल. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. पॉवर प्लेचं पॉवरफुल षटक हाताळलेला आहे. आता विचार केला तर
18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडू, 25 धावांची आवश्यकता, अर्थातच 15ची सरासरी. पहिलं षटक आपण पाहतोय चांगल्या रीतीने हाताळलं. चला दुसरं टॉस होत आहे इथे आपण पाहतो दर्यावर्दी एडवन वर्सेस माऊली स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये. आणि आदरणीय आपण पाहतोय मंदार देवसायांच्या माध्यमातून आपण पाहतोय टॉस झालेला आहे दुसऱ्या मॅचचा, दर्यावर्दी एडवन वर्सेस माऊली स्पोर्ट्स. जबरदस्त मॅच, गुड मॅच, क्वालिटी आपण पाहतोय. अतिशय सुंदर अशी स्पर्धा 6 सीटरच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात. सुंदर फटका इंटू द गॅप मध्ये, फटका तिकडे सजवलाय, चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला एक छोटा बाल कलाकार, नक्कीच उद्याचं भवितव्य आहे, मयंक, ही सुद्धा आपल्याला जॉईंट होतील. पहिल्याच बॉलवर आपण पाहतो आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. इथून आपण पाहतो अंशू आणि कर्णधार स्वतः आपण पाहतोय रोहिताजी भगत. इथे स्वतः कर्णधार लिडिंग फ्रॉम द फ्रंट, एज इज जस्ट नंबर असं म्हटलं जाते. आणि रोहिदास भगत सरांचा आपण व्हिडिओ युट्यूबला एक बघितला असेल, काय फिल्डिंग केली होती. या टायमाला शॉट ऑन पूल, रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडू सरा फेकून दिलाय, दर्जेदार स्ट्रोक 6. धन्यवाद. जबरदस्त स्ट्रोक म्हणावा लागेल, पॉवरफुल फटकेबाजी, अतिशय नेत्रलोचक स्ट्रोक, क्रिकेटचं मादक सौंदर्य दर्शवणारा फटका आपण पाहिला. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू स्कूप केला जातोय, हुक केला जातोय आणि चेंडू सरळ फेकून दिला जातोय 4 धावेसाठी. BSPL ब्रँडेड चौकार. चांगला समाचार, चौथा चेंडू आपण पाहतोय चांगल्या रीतीने हाताला हलक्या हाताने पुश केला जातोय डीपच्या दिशेने. फक्त आणि फक्त एकच धाव, धावसंख्या 1 फ्लाय होईल. धावा आहेत प्रगती पथावर 30 धावा. आतापर्यंत सरासरीच्या हिशोबाने गेम चालू आहे. आता विचार केला तर कर्णधार स्वतः स्ट्राईकला, कर्णधार लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. आणि तोच कर्णधार आपण पाहतोय, एज इज जस्ट अ नंबर असं म्हटलं जातं. आणि युट्यूबच्या माध्यमातून एक व्हिडिओ चांगल्या रीतीने व्हायरल झालेली आहे. जबरदस्त कॅच घेतली होती ऑफच्या दिशेने, पॉइंटच्या दिशेने. तोच आपण पाहतोय कर्णधार रोहिताजी भगत. चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, त्यांना अनसक्सेसफुल झालेला आहे. डॉट चेंडू येताना धावसंख्या स्थिरावते. धावायत प्रगती पथावर 30. वेळेचा विचार केला तर वेळ चांगल्या रीतीने आपण पाहतोय. 3 षटकं परिपूर्ण आपण जर पाहिली तर 15 मिनिटांमध्ये झाले पाहिजे. आतापर्यंत विचार केला तर 10 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत. सुंदर चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय त्रिफळाची सरप्राईज डिलिव्हरी आणि गडीचं पतन झालेलं आहे. बॅक टू द डग आउट. त्याला पाण्याची सोय करून द्यायची आणि धावसंख्या 30. कमॉन डीजे.
थँक्यू डीजे. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. आता पूल केला जातोय, सक्सेसफुल होतोय का? यस. आणि बॅटच्या पट्ट्यामध्ये आला तसा आपण पाहतोय. वन बाउन्स ओव्हर द डीपच्या दिशेने जातोय. खणखणीत दर्जेदार स्ट्रोक 4.
तो नंदन चौधरी सर. इथून जर विचार केला तर अंशू. भरपूर क्रिकेट BSPL मधला हा धमाकेदार मॅच, पहिलीच मॅच आपण पाहिलं असेल. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग बॉलिंग चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धुवाधार आपण पाहतो. पहिल्या इनिंग्स मध्ये आपण पाहिला 59 धावा आणि दुसऱ्या इनिंग्स मध्ये जवळजवळ त्या चेस करण्यासाठी आल्या 4 चेंडू आणि 4 धावा. एक भिंत उभी आहे अर्थातच अंशू नावाची. चार चेंडू 4 धावांची आवश्यकता. इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय बावली स्पोर्ट्स मुरबे. नेक्स्ट मॅच धीरेंद्र पुजारी यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. भरपूर चांगलं क्रिकेट यांच्या माध्यमातून सातत्याने होत असते. सरावली इथे बिलॉंग करत आहेत. भरपूर चांगले असे खेळाडू आहेत आणि या टायमाला स्कूप केला जातोय सूर्यकुमार यादव पद्धतीने. हा फिनिशिंग टच. पहिली मॅच बच्चू बाबा 11 संघाने विजय संपादन केलेला आहे. आणि रोहिदासजी भगत सर आपण इथे आपल्या हस्ते हे 200 रुपये द्यायचे आहेत. रोहिदास भगत सर आपल्या हस्ते आपण 200 रुपये द्यायचे आहेत. अंशू स्पर्धेचे नियम सांगतोय. थ्रो गोलंदाज अलाउड नाहीये. थ्रो गोलंदाजाला आपण पाहतोय 3 रनाची पेनल्टी असेल आणि या संपूर्ण स्पर्धेत आजच्या दिवशी तो ओव्हर टाकणार नाहीये. तसेच आपण पाहतोय प्रत्येक मॅच मध्ये 2 खेळाडू चेंज करण्यात येतील. प्रत्येक मॅच मध्ये 2 खेळाडू हस्तांदोलन करण्याचे मैत्रीपूर्ण संबंध आपण जपतोय. त्यासाठी स्पर्धा आयोजन केलेला आहे. वैती समाज 40+ प्रीमियर लीग 2026 हा 16 दिमागदार 16 अतिशय सुंदर अशी स्पर्धा. वैती समाज नक्कीच वैती बांधव रखरखत्या उन्हामध्ये कडक अशा आणि पहिल्याच मॅच मध्ये 47 धावांची धुवाधार खेळी अंशू यांच्या बॅट मधून. अंशू इथे यायचं आहे. आपलं पारितोषिक घ्यायचं आहे. आपले ऑनर अर्थातच मालक यांच्या माध्यमातून 200 रुपये आपल्याला आले आहेत. ते 200 रुपये घ्यायचे आहेत. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतो 50 आली असती जर थोडेसे रन असते. परंतु जर विचार केला तर नंदन चौधरी सर कुठेतरी आपण पाहिलं असेल जर ओव्हर आधी घेतले असते थोडासा ह्या मॅच मध्ये पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय 200 रुपये 2-0-0. नेक्स्ट मॅच बिग बॅटल बिग फाईट बिग मॅच आणि आपण पाहतोय 15 मिनिटांमध्ये 3 षटक परिपूर्ण कंप्लीट असतील. चला 2 मिनिटांमध्ये आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 2 मिनिटांमध्ये दर्यावर्दी एडवन संघ 2 मिनिटांमध्ये आपण ताबा घ्यायचा आहे. आपल्याला माहिती आहे वेळ फार महत्वाची आहे. ज्यांनी घड्याचा शोध लावला पीटर हॅनलिंग जर्मनीचा तो वैज्ञानिक होता. चला 2 मिनिटं. चला डोंट वेस्ट द टाइम. दर्यावर्दी एडवन संघ डोंट वेस्ट द टाइम. वेळ फार महत्वाची आहे. क्रिकेटच्या परिपटलावर आपल्याला यशस्वी राजा व्हायचं असेल मी आधीच म्हटलं होतं आपल्याला वेळेचं फार महत्व आहे. वैती समाज 40+ मास्टर प्रीमियर लीग 2026 हा 16 पर्व दुसरं आहे. यामध्ये सर्व काही आहे. पहिलं पर्व आपण पाहिलं एडवन या गावामध्ये. नक्कीच आशापुरी माऊलीचं आशीर्वाद आणि नक्कीच दर्यावर्दी एडवन संघ सुद्धा आपण पाहिलं असेल की आशापुरी माऊलीच्या आशीर्वादाने साकडं घरत असेल की ही आमची मॅच पहिली मॅच आम्ही विन हो. परंतु माऊली स्पोर्ट्स संघ सुद्धा आपण पाहतोय तितकाच ताकदीचा मजबूत स्थितीचा आपण पाहतोय. त्यामध्ये आपण पाहिलं असेल हेमकांत सुंदर मॅच. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतो अंशू नावाचं वादळ 47 धावा जमवल्या एकाच्या बलबुत्यावर. आपण पाहिलं असेल कालच्या दिवसात CSK आणि मुंबई इंडियन्स आपण पाहतोय परतीचा प्रवास करावा लागेल. नक्कीच मुंबई इंडियन्सचा विचार केला आणि एक असं एकमेव वादळ अर्थातच ऋतुराज गायकवाड कालची इनिंग आपण पाहिले असेल. मुंबई इंडियन्सचे भरपूर फॅन असतात आणि त्यानंतर आपण विचार करतोय दर्यावर्दी एडवन वर्सेस माऊली स्पोर्ट्स मुरबी. दोन्ही संघांना देऊया ऑल द बेस्ट. कॉमेंट्री स्टुडिओ कडून मी
हेमचंद्र तरी आपलं सहर्ष शब्दफुल आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अतिशय सुंदर अशी स्पर्धा, निसर्गाच्या खुशीमध्ये वसलेलं हे गाव. हॅलो हॅलो हॅलो, प्लीज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे, प्लीज सहकार्य करायचं आहे. बघा, आपल्या या व्यासपीठावर आपल्या समाजाचे एक आदरणीय मंदार दादा या ठिकाणी आलेले आहेत. तर नक्कीच आपल्या प्रेमापोटी ते ह्या वेडी गावात आले आहेत आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी. तर नक्कीच दादा, तुला काय वाटतं ह्या मॅचबद्दल, किंवा आपले सर्व खेळाडू एकत्र आले आहेत त्याबद्दल तुझ्या काय प्रतिक्रिया असतील? सन्माननीय व्यासपीठ, हॅलो हॅलो हॅलो, सन्माननीय व्यासपीठ, आपण खरं तर या ठिकाणी मला बोलवलं, खूप आनंद वाटतंय. कारण की ही जी 40+ वाली जी पिढी आहे ती मला बघून एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असते. कारण की ही पिढी आहे, याच्यामध्ये एक प्रगल्भता आहे, एक कार्य करण्याची क्षमता आहे. कुठेतरी ऊर्जा कमी पडते, पण ज्या कडक उन्हामध्ये ते खेळत आहेत ते बघून असं मला कधीच वाटणार नाही की त्यांच्याकडे ऊर्जा कमी आहे. ज्या ऊर्जेने, ज्या 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 तन्मयतेने ते खेळत आहेत ते बघून खूप आनंद वाटतोय. खरं तर हा इव्हेंट आता पुढच्या वर्षी बहुतेक आपण आपल्या जे मेन क्रीडा महोत्सव असतो त्याच्यामध्ये एकत्र करायचा प्रयत्न नक्कीच करू. कारण की इकडे बरेच खेळाडू आहेत जे खेळाडूंना खेळायचं असतं, म्हणजे तिकडे बऱ्याच वेळा स्पर्धा होतात, त्यांना आपण खेळाडूंना मोठं करतो, पण ही पहिली स्पर्धा आहे, हे खेळाडूने आपल्या समाजाला मोठं करायला लावलेलं आहे. कारण की ही स्पर्धा कुठलंही आपल्याकडून सहकार्य नसताना अखिल वैदिक समाज संस्थेच्या नावाने त्यांनी आयोजित केलेली आहे. त्यांचं हे समाजप्रेम, त्यांची प्रगल्भता खरंच दूरदृष्टिकोन ठेवण्यासारखी आहे. तर सर्वांचं कौतुक. मी काही तुमचा जास्त वेळ घेत नाहीये. ज्या पद्धतीने खेळत आहेत, उत्तम खेळत आहेत. माझ्या सर्व संघांना शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर. खरंच एक मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्याच्यानंतर आपण जाऊया मॅच कडे. टायमर सेट केलेला आहे 3 षटक 15 मिनिटात, म्हणजे 1 षटक 5 मिनिटाचा असेल. दुसरा चेंडू, दबदार स्ट्रोक आपण पाहतोय, पॉवरफुल हिट, 1 बाउन्स ओव्हर द रो. हा जातोय VSPL चौकार. सुंदर फटका बॅटच्या शॉट मध्ये आला आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय यतीन. यतीन आणि ऋषी जोडी. यतीन विचार केला तर वैती समाज ज्याने उसळणी इथे गाजवलं होतं, 4 चेंडू मागे 24 धावा केल्या होत्या, 4 षटका ठोकले होते, तो यतीन. भरपूर वर्ष क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे आणि क्रिकेटच्या परिपटलावर ज्यांनी आपलं छाप सोडलेली आहे तोच खेळाडू, मुरबे गावातील अनमोल रत्न, एक स्टार आयकॉन खेळाडू. आता विचार केला तर चांगली गोलंदाजी आणि AB ला सुद्धा आपण पाहतोय पालघर टीम मध्ये एक खतरनाक. आपण या ऑलराऊंडची भूमिका जर विचार केला तर यामध्ये हेमकांत सर सुद्धा आहे. चपाती या जास्तीत जास्त प्रसिद्धी युवासेना चषक, म्हणजे 2 खेळाडू जर विचार केला तर नक्कीच आजच्या दिवशी वेडी गाव, वेडी मैदान गाजवणार यातील मात्र शंका नाहीये. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटच्या परिपटलावर जो खेळ तोच राजा असतो आणि जो चांगल्या पद्धतीने खेळ तो यशस्वी होतो. म्हणजे चेंडूवर आपली नजर पाहिजे आणि काय कमबॅक म्हणावं लागेल. म्हणतात ना, ऍक्शन स्पीक लाऊड ऑफ द वर्ड्स. आकृतीपेक्षा कृतीला जास्त महत्व आहे आणि कृती जर विचार केला तर अंकुश यांच्या माध्यमातून आतापर्यंत 4 चेंडू आणि 4 रन्स, चांगली गोलंदाजी. या टायमाला बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू सरळ फेकून दिलाय, हवाई सफर. खेळाडूच्या मस्तकाला दस्तक देऊन हा जातोय षटकार. 6, धावसंख्या 10. शेवटचा चेंडू या षटकातील आपण पाहतोय. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेला शेवटचा चेंडू आहे. ब्लॅकच्या स्लॉट मध्ये आला आणि षटकार मारला. AB सुद्धा गाजवलेला आहे. आताच नुकताच स्पर्धा झाली पालघर टीम मधून. आता बॅटच्या स्लॉट मध्ये हवाई सफर, हवाई यात्रा. हा येतोय खणखणीत दणदणीत षटकार. 6-16. एक षटक परिपूर्ण कंप्लीट. एक षटक पॉवर प्लेचं आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पॉवरफुल हिटिंग आणि धावसंख्या होते एकाच षटकानंतर 16. कमॉन डीजे. चमचमतई ग आई तुझा देऊळ
थँक्यू. पहिलं षटक आपण पाहतोय जबरदस्त झालं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं एका ओव्हरमध्ये 17 धावा, एक सुंदर अशी स्पर्धा आणि वेडी गावातील अनमोल रत्न अर्थातच विलास वैदी सर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल पाण्याची सोय आणि एक राजकारणामध्ये आपण पाहिलं असेल एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत. समाजकारण राजकारण जिथे ते आपण पाहतोय मदतीचा हात असतो तिथे ते आपण पाहिलं असेल विलास वैदी सर यांच्या माध्यमातून मदत आलेल्या अर्थातच पाण्याची सोय. खरंच त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धडाडीचे कार्यकर्ते आहेत. 17 एक ओव्हर 17 16 2 षटकार 1 चौकार अर्थात 16 धावा. प्रथम स्ट्राईकला आहेत मिस्टर ऋषी. वेळेचा विचार केला तर 6 मिनिटं आतापर्यंत झालेले आहेत. आता 2 षटकं 9 मिनिटांमध्ये परिपूर्ण कंप्लीट करायचे आहेत. वेळ फार महत्वाची आहे मित्रांनो. स्लोअर वन चेंडू चांगल्या पद्धतीने कार्पेटला लागून चेंडू सरळ निघून जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. परिपूर्ण जर विचार केला तर 1 धावा ऍड होते. धावा आहेत 17. आता पुन्हा एकदा आपण पाहतोय यतीन पालघर स्पोर्ट्स यामधून आपण पाहिलं असेल एबी ट्रॉफी मध्ये आपलं नाव कोरलं होतं. जबरदस्त बॅटिंग केली होती कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल. 40+ ने सुद्धा आपण पाहिलं तर एबी ट्रॉफी मध्ये तिसरं बक्षीस मारलं. 3 लाखाची मानाची स्पर्धा केळवा येथे सुरू होती. फायनल डे होता आणि त्याचा विचार केला तर वैती समाज 40+ मास्टर प्रीमियर लीग 2026चा 16 आपण पाहतोय. 17 धावा. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये थोडासा फटका बसलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाहता पाहता आपण पाहतोय 2 धावा परिपूर्ण कंप्लीट. धावसंख्येचा विचार केला धावा आहेत प्रगतीपथावर. 2 ने ऍड होईल धावा होतील प्रगतीपथावर. 19 धावा झालेल्या आहेत. चांगली ओव्हर म्हणावी लागेल. आतापर्यंत चांगले चेंडू टाकत आहेत. अकुर टप्प्याचा चेंडू शॉर्ट चेंडू होता. पूल केला जातोय. सक्सेसफुल होतोय का? यस हा येतोय. ब्रँडेड यतीन नावाचा हा ब्रँडेड षटकार 6. धावसंख्या होते 25. धावसंख्येचा विचार केला तर धावा वेगाने वाढत आहेत. ज्या पद्धतीने चेंडू टाकत आहेत त्या पद्धतीने फक्त पिच करत आहेत. त्याच्यानंतर आपण पाहतोय चेंडूला फक्त दिशा देत आहेत. डीप मध्ये हा षटकार आपण पाहिला. एक षटकार कॉर्नर मध्ये पाहिला. त्याच्यानंतर आपण पाहतोय स्टँड अँड डिलिव्हर खेळाडूच्या मस्तकाला दस्तक देऊन षटकार पाहिला आपण. पुन्हा एकदा फुलटच चेंडू. तिथे फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. कोणती चुकी करणार नाही. गुड कॅच ऑफ क्वालिटी. चांगला कमबॅक बॅक टू द डगआउट. खेळाडू बाद. गुड कॅच ऑफ क्वालिटी. यतीन नावाचा फलंदाज अर्थातच वादळ बाद झालेला आहे. धावसंख्या स्थिरावते. धावा आहेत प्रगतीपथावर 25 धावा. स्कोर कार्ड वर आपण पाहतोय 25 झालेले आहेत. इथून आपण नेक्स्ट फलंदाज पाहतोय. हेमकांत भोईर. आताच नुकता आपण पाहतो युवासेना चषक एबी ट्रॉफी ज्याने आपली छाप सोडली. अनेक संघामधून आपण पाहिलं असेल. अनेक संघामधून आपली छाप चांगल्या रीतीने सोडलाय. एक ऑलराऊंडर खेळाडू अर्थातच हेमकांत भोईर अर्थातच चपाती या नावाची जास्तीत जास्त प्रसिद्धी या क्रिकेट विश्वामध्ये. धावसंख्या स्थिरावते. धावा आहेत प्रगतीपथावर 25. इथून विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिल्या 60 धावा झाल्या. 60 धावा चेस झाल्या. उर्वरित 2 चेंडू शिल्लक ठेवून म्हणजे पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं अंशू नावाचं वादळ 47 धावा. 47 धावा ज्यांनी जमवल्या. आता विचार केला तर हेमकांत भोईर युवा सेना चषक मध्ये आपली छाप सोडली. एबी ट्रॉफी असेल. एबी ट्रॉफी मध्ये पण चांगल्या पद्धतीने छाप सोडली. आता विचार केला तर माऊली स्पोर्ट्स या संघाचं धुरा सांभाळताना भरपूर चांगल्या टीम मधून आपण पाहतोय. विनर स्पोर्ट असेल. टेंबोडे सावली संघ 7पाटी 11 म्हणजे भरपूर संघ. आता विचार केला तर माऊली स्पोर्ट्स मुरबी संघातून एक स्टार खेळाडू. अगोटप्याचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय गुडलेन स्पॉट वरून उडला आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय डॉट चेंडू येताना. सुंदर चेंडू म्हणावा लागेल. आतापर्यंत हे 2 चेंडू मध्ये चांगला कमबॅक. पहिल्या 3 चेंडू मध्ये आपण पाहिलं असेल. उर्वरित जर विचार केला तर 9 धावा आल्या. त्याच्यानंतर या 2 चेंडू मागे चांगला कमबॅक केला. आता विचार केला तर उर्वरित 1 चेंडू बाकी आहे. धावसंख्येचा विचार केला धावा आहेत प्रगतीपथावर 25. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा स्वीप केला जातोय आणि हा स्वीप जातोय पॉवरफुल पद्धतीने षटकारामध्ये कन्वर्ट होतोय. सुपर शॉट.
मध्ये स्कोर कार्ड आपण पाहतोय 1. इथे शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न होता, जितका पाहिजे तितका आला नाही. पंचांचे दोन्ही आहेत समांतर धावा, अवांतर धावसंख्या 1 ने फ्लाय होईल. धावा आहेत प्रगतीपथावर 2 धावा. ऋषी गोलंदाजी मार्कवर. एक चेंडू आतापर्यंत टाकून झालेला आहे. हा चेंडू जर विचार केला पंचांचे संकेत आहेत नो चेंडू, म्हणजे हा पिचच्या बाहेर आहे.